ठाणे महापालिकेच्या सर्व विभागांच्या कामकाजाची माहिती घेतल्यानंतर पालिका आयुक्त सौरभ राव यांनी पालिका क्षेत्रातील प्रकल्पांच्या पाहणीस सुरुवात केली। या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी सी.डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेसही भेट दिली। ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेली विविध विकास कामं सुरू आहेत त्यांची पाहणी तसंच भविष्यामध्ये शहराच्या दृष्टीनं जे नियोजित प्रकल्प सुरू होणार आहेत त्याची माहिती घेणं हे दौऱ्याचं प्रयोजन आहे। शहरातील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन त्यावर काय उपाय करता येतील याची माहिती घेणं हाही या पाहणी दौऱ्याचा उद्देश असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं। या पाहणी दौऱ्यास आनंदनगर कोपरी इथून सुरुवात झाली। ठाण्याचं प्रवेशद्वार सुशोभीकरण योजनेतील दीपस्तंभ यांच्या आयुक्तांनी पाहणी केली। दीपस्तंभ अधिक प्रकाशमान असावा आणि त्याची नियमित देखभाल केली जावी अशी सूचना आयुक्तांनी केली। त्यानंतर ठाणे पूर्व सॅटिस योजनेअंतर्गत सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची माहिती घेतली। या कामाच्या पुढील आराखड्याबाबत सादरीकरण करण्याचे निर्देश यावेळेला त्यांनी दिले। ज्ञानसाधना महाविद्यालयालगतच्या भुयारी मार्गाची पाहणी केल्यावर आयुक्तांनी पूर्व द्रुतगती महामार्गालगत तयार करण्यात आलेल्या उद्यानास भेट दिली। त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाला भेट देऊन तेथील कलादालन आणि व्यवस्था याची माहिती घेतली। पालिकेनं उत्तम दर्जाच्या सुविधा निर्माण केल्या असून त्यांची निगा आणि देखभालीचा खर्च निघेल अशा पद्धतीनं या वस्तूंची भाडे आकारणी केली जावी अशा सूचना त्यांनी स्थावर विभागाला दिल्या। अशा प्रकारच्या वस्तूंच्या देखभालीची जबाबदारी जाणकारांच्या हाती देऊन तसा रीतसर करारनामा करण्यात यावा असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात जे विविध विकास कामे चालू आहेत त्याची एकदा पाहणी करणे, याचे व्यतिरिक्त भविष्यगामी बरेचसे नियोजन आहे सिटीसाठी, त्या प्रकल्पांचा स्टेटस काय आहे त्याची माहिती घेणे। अनेक लोकेशनवर ट्रॅफिक आपला कंजेशन होतो कारण सिटीमध्ये ट्रॅफिक डेन्सिटी खूप वाढली आहे, म्हणून ट्रॅफिक डिकंजेशन करण्याच्या अनुषंगाने काही प्रयोग करता येते काय, तो सुद्धा याचा एक उद्देश होता। आणि तसेच क्लस्टरसारखा आपला खूप महत्त्वपूर्ण एक आपला प्रकल्प चालू आहे। सो क्लस्टरचा जे हा प्रकल्प आहे त्याची स्पीड काय आहे किंवा त्यामध्ये काही अडथळे आहेत काय, महानगरपालिकेकडून काही कारवाई जी अपेक्षित आहे त्याच्यावर निगाह टाकणे हा उद्देश होता आजच्या दौऱ्याचा। सर, आपला आयुक्त पदाचा हा पहिलाच तुमचा दौरा आहे, काय तुम्ही कशी नोंदवली आणि काय तुम्ही कसं केली आणि सूचना काय केल्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना? बरेच काही गोष्टी आहे, म्हणजे पहिला विषय जे आहे तो म्हणजे स्वच्छताचा, स्वच्छ भारत अभियान असो किंवा आपल्याकडच्या जे डीप क्लिनिंग ड्राईव्ह ठाण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्व जे स्थानिक जनप्रतिनिधी आहे सर्वांचा आवडीचा विषय आहे। नागरिकांचा जे जीवनमान आहे, नागरिकांच्या क्वालिटी ऑफ लाईफ आहे त्याचा थेट संबंध सॅनिटेशन किंवा स्वच्छताचे आहे, म्हणून अनेक आपण आज जिथे सार्वजनिक जे शौचालय आहे तिथे व्हिजिट केला, तिथे स्वच्छताची उपलब्ध आहे किंवा नाही, स्वच्छतेची परिस्थिती काय आहे याचीही पाहणी केली। सो पहिला तो खूप महत्त्वपूर्ण विषय आहे। दुसरा, जसा मी आधी उल्लेख केला की ट्रॅफिक डेन्सिटी आपल्याकडे वाढली आहे, बरेचसे आपले चौक आणि रस्ते खूप अरुंद झालेले आहेत, तर ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातून सिग्नल रिडिझायनिंग, चौक रिडिझायनिंग, चौक रिइंजिनिअरिंग हे बरेचशे लोकेशनवर करण्याची आवश्यकता आहे, त्याचीही नोंद घेतली आहे आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना सूचना देण्यात आली आहे। काही वास्तू खूप सुंदर आपल्याकडे त्यांचं निर्माण कार्य चालू आहे, जसे आपल्याकडे प्रसूतिगृह च्या आपण आधुनिकीकरण करत आहोत। सो त्या प्रसूतिगृहामध्ये जवळपास बिल्डिंग कंप्लीट झालेली आहे, परंतु काही दुरुस्त्या, काही सुझाव सूचना त्यामध्ये होती। फॉर एक्झाम्पल की प्रसूतिगृहाचा संपूर्ण कारभार जे ते फर्स्ट फ्लोअरवर आहे, परंतु त्या प्रसूतिगृहात लिफ्टची सोय नव्हती, सो तिथे लगेच नोंद घेण्यात आली आहे आणि लिफ्टची सोयी सुविधा स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यूने, सिव्हिल पॉईंट ऑफ व्ह्यूने तो करणे त्याचाही आपण नियोजन करत आहोत।